असेल कुठेतरी मित्रांकडे, पार्टीला गेला असेल. आय डोंट नो. इनफॅक्ट माझा फोन उचलत नाही म्हणून मी तुलाच फोन करणार होते की राजकुमारची म्हणजे काय अपडेट, कुठे आहे तो. पण डोंट वरी, सापडेल. मार्क जस्ट चेक कुठे आहे. मला असं वाटतंय ते खंडाला भेटायला गेले असतील का, कारण खंडाचा पत्ता लागलेला त्यांच्या हाताला. याचा अर्थ राजकुमारने खंड्यात सापडला आहे हे मोनिकाला अजून सांगितलेलंच नाहीये. म्हणजे हुकमाचा एक्का अजूनही माझ्याचकडे आहे. मी तर विसरूनच गेलो असतो ना गाई. परवा तर माझी परीक्षा असते आणि परवा दिवशीच कार्यक्रम असतो. मग मी कसं येणार तुमच्या सोबत? विसरलेच हे. नाही तू काळजी नको करू, मी आहे ना, मी बघीन काय करायचं ते. अहो पण तू खूप आळशी आहे, त्याचा अभ्यास घ्यावा लागतो. मग काय झालं, आम्ही करू अभ्यास. काय हं. ओवी, चला घरी जाऊ. नाही बाबा, मला इथेच थांबायचं प्लीज. हो ना सुपर हिरो, प्लीज 2 दिवस राहू दे ना तिला प्लीज. ती असते ना घरात छान वाटतं बघा. हो ना, म्हणजे फॉर्म भरून झालाय, ती इथे थांबली तर आम्ही रियाज करू शकू. पण ती इथे थांबली तर मला पण करमत नाही. घर कसं जरा असं रिकामं रिकामं वाटतं ना, म्हणून. बरोबर आहे तुमचं. ओवी बाळा, जा बाबांसोबत. हा, आणि हो, तुमची हरकत नसेल तर जायच्या आधी आम्ही एकदा रियाज करू. हा, रियाज करा ना. थँक्यू. चल ओवी. अय्यो, हे तर चालू राहिलं तर पंढरपूरला कधी पोहोचणार म्हणतो मी. चल ओवी. खंड्या, खंड्याचा अजून काही तपास लागलेला नाहीये. आम्ही सगळे मिळून शोधतोय खंड्याला. तो नाही सापडलाय अजून, पण तोही सापडेल तोही. पण हा, तू काही काळजी करू नकोस. राजकुमारचा काही तपास लागला ना, मी तुला लगेच कळवेन. ये तू. ठीक आहे. एक मिनिट. तिकडे कोण आहे? कोणी आहे का? कुठे? तिथे नाही कोणी नाही. मार्क, जस्ट चेक. मांजर वगैरे आली असेल. नाही, कोणीतरी आहे. नाही. थांब, दे इकडे. दे बाबा मला सांग, पंढरपूरला जायला किती वेळ लागतो? लागतो थोडा वेळ. म्हणजे बाबा तिथं खूप माणसं येणार का? मी स्टेजवर गाणं गात असेन तेव्हा तिथे खूप गर्दी होणार का? बाबा तू पण ये ना प्लीज. तू आला की मला थोडीशी तिथे किंमत मिळते. हिम्मत म्हणायचंय का तुला? हा तेच ते. कसं तेच ते? हिम्मत आणि किंमत वेगळं असतं. आणि थांब ना जरा, टेंडर तर मिळू दे. तू म्हणजे पंढरपूरच्या स्टेजवर जाऊन नाचायलाच लागलीस. बाबा टेंडर आपल्यालाच मिळणार. एवढी कशी काय खात्री तुला? अभिने मला सांगितले की टेंडर आपणच जिंकणार. अबीरने? हा. मला असं वाटतं काही दिवसानंतर अबीर जगन्नाथजींसारखं भविष्य लिहायला लागणार आहे. तू सारखा अभिला चिडवत असतोस. चिडवणार मी अबीरला. हॅलो. 5 लाख रुपयापर्यंत लोन मिळते, हवंय का? शट अप. मला प्लीज कॉल करू नका. मला नकोय कुठलं लोन. इडियट. आला. चल ना, स्पीकरवर टाक. अननोन नंबर आहे. हॅलो,
सावली मॅडम बोलतायत का? हो, मी सावली बोलते. बोला ना. आपलं गुरुकुल कधी सुरू होणार आहे हे विचारायचं होतं. हो, केस चालू आहे. सध्या मी घरातूनच क्लासेस घेते. मी नंतर फोन करून तुम्हाला सगळ्या डिटेल्स देते. चालेल. बाबा बस. 2:30 वाजलेत. आता थांबून काही उपयोग नाही. थांब ना सौ, तू बस खाली, तू बस. बाबा थांब, अजून थोडा वेळ वाट बघू. थांब जरा. बाबा अजून किती वाट बघणार आहोत आपण? कार्यक्रम उद्या आहे. आता त्यांना तयारी करायला वेळ हवा असेल ना. मला खात्री आहे निकाल लागला असणार आणि तो आपल्या बाजूने नसणारच. अगं हे शक्यच नसतं बघ. विठू राया आपल्यावर कसा रुसेल? आपण एवढे मनापासून प्रयत्न केले असतात ना, मग कसा रुसेल तो आपल्यावर? अबीर, विठुराया आपल्या बाबतीत जे काही करतो ते चांगलं करतो, आपल्या भल्यासाठीच करतो. समजा कॉन्ट्रॅक्ट आपल्याला मिळणार नसेल तर त्यामागे विठुरायाची काहीतरी मोठी आणि चांगली योजना असणार. तुम्ही सगळे संयम ठेवा जरा. आणि सावली, तुला सेवा करायची आहे ना, मग ह्या सगळ्या गोष्टींचा कशाला विचार करतेस? हो सारंग, पण जेव्हा आपण एखाद्या गोष्टीसाठी मनापासून प्रयत्न करतो तेव्हा मनाला हुरूर लागतेच. आणि समजा ही निस्वार्थ सेवा दुसऱ्या कोणीतरी केली तर? कोणाबद्दल बोलतेस तू? भैरवीमाई आलेल्या घरात.